नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जाधव मल्टीप्लायर कंपनी प्रतिनिधी। आज आपण रिसोड तालुक्यातील धोळपुगले गावचे शेतकरी सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद खंडागळे सर यांच्या बांधावर आलेलो आहोत। यांचा हा टोळकांद्याचा प्लॉट आहे, जेमतेम 2.5 एकरचा प्लॉट आहे। या प्लॉटमध्ये त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे हे नियोजन त्यांना विचारण्यासाठी आणि या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आपण या प्लॉटवर आलेलो आहे। तर बरेचशा प्लॉटमध्ये माझं डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी जी व्हिजिट केली त्या व्हिजिटमध्ये खूप साऱ्या कांद्याच्या प्लॉटवर करपा रोग आलेला आहे, बरेचसे रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे। परंतु यांच्या शेतामध्ये जे काय ग्रीनरी बघू शकता आपण, जर बघितली तर ग्रीनरी कुठलंही म्हणजे करपा वगैरे काय दिसत नाही कांद्यामध्ये। तर यांनी काय प्रयोग केला हेच आपण त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी आपण आलेलो आहोत। यांच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना, बाकीचे कांदा उत्पादक शेतकरी आहे या शेतकऱ्यांना फायदा व्हावा याकरता आपण या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, हा जो तुमचा कांद्याचा प्लॉट आहे 2.5 एकरचा प्लॉट आहे तुम्ही सांगितलं, तर या प्लॉटमध्ये तुम्ही कशाचा वापर केला आणि कशा पद्धतीने केला हा जर थोडक्यात तुम्ही अनुभव सांगितला तर बाकी शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा भरपूर फायदा होईल। निश्चित सर, मी या कांद्याला दरवर्षी 5 वर्षापासून पंचगंगा कंपनीचा कांद्याचा जो बिजवायचा कांद्याचा प्लॉट घेत असतो। बरं, परंतु मागील वर्षी मला मल्टीप्लायरच्या बाबतीत मला थोडीशी माहिती मिळाली होती बा मल्टीप्लायरचा जर वापर केला तर कांद्यात अजून चांगली सुधारणा होऊ शकते, बुरशी लागत नाही आणि ग्रीनरीसुद्धा चांगली राहते आणि फुटवे जास्तीचे निघून आणि फ्लावरचे जे काय बियाचे जे फ्लो असतात ते संख्या थोडीशी चांगली आणि वजनाला जास्त राहते। तर मी यावर्षी या कांद्याची लागवड करताना एकरी 15 क्विंटल कांदा वापरलेला आहे। परंतु कांदा वापरताना मी पहिले बीज प्रक्रिया 1 किलो पाण्यात पावडर टाकून त्याची पूर्ण बीज प्रक्रिया केली। बीज प्रक्रिया केल्यानंतर पूर्ण कांद्याची लागवड केली आणि 3ऱ्या ते 4थ्या दिवशी मग या कांद्यामध्ये मी 20-20-0-10 13 आणि त्याच्यानंतर 2 किलो मल्टीप्लायर याच्यासोबत खतात मिक्स करून दिलं। एवढं फक्त मी याला आतापर्यंत खताचा डोस केला आणि मागील वर्षी 3 बॅग जिथं मी वापरत होतो तिथं यावर्षी फक्त 1च बॅग वापरली आणि मल्टीप्लायर 3 किलो जास्तीचं वापरलं। याच्यात बघू शकता मित्रांनो, यांनी 2 किलो रासायनिक खताला कोटिंग करून या प्लॉटमध्ये मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे। तर बघू शकता आपण या कांद्याची ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे, ग्रोथ एकदम छान झालेली आहे आणि फुटव्याची संख्या जर बघितली तर अप्रतिम आहे। मोजलं तर 10 ते 12 फुटव्यापर्यंत याची संख्या आहे। तर बघू शकता मित्रांनो, असेच भन्नाट रिझल्ट घेण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्यांनी जर मल्टीप्लायरचा वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आणि जो रासायनिक खर्च आहे, सर सांगतात की मी जिथं 3 पोते रासायनिक खताचे वापरत होतो त्याच प्लॉटला मी आता यावर्षी फक्त 1 पोतं वापरलं आणि ग्रोथ आपण तुम्ही डोळ्याने बघू शकता किती जबरदस्त झालेली आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही जर थोड्याफार क्षेत्रावर वापर केला तर तुम्हाला याचा अप्रतिम रिझल्ट तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते। धन्यवाद।